वतीनं हार्दिक स्वागत करूया. गेम इज ऑन. पंचांच्या अगदी डाव्या बाजूने डाव्या हाताचा गोलंदाज तयार. विनर वर्सेस विनर. दोन संघ मैदानामध्ये खेळतात ज्यांनी एक एक मॅच जिंकलेली आहे. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. स्ट्राइक एंड वरती मात्र बॅटर वल्लभ निर्धाव चेंडूचा खेळ करतोय. पॉइंट क्षेत्रामध्ये या चेंडूला खेळलं गेलंय. शॉर्ट पॉइंट मध्ये 38 सर्कल मध्ये या चेंडूला अडवताना धावांचा श्रीगणेशच्या दुसऱ्या चेंडूवरती वनवे संघाच्या माध्यमातून होतोय. साहिल खाणे यांच्याकडनं लगातारच्या 3 विकेटसाठी 1000 आणि प्रत्येक विकेटसाठी 100 वजा पारितोषिक. चांगला चेंडू पुन्हा एकदा खेळपट्टीवरती गरंगताना यष्टरक्षक चेंडूवरती धावतोय, पळतोय, प्रयत्न करतोय. सिंगल आली. 1 या धावसंख्येच्या मदतीने आता टोटल 2 धावसंख्येची नोंद झालेली आहे. जबरदस्त गोलंदाजी होते. जो निर्णय घेतलाय टीम गोंबिवली संघाने त्याच्यावरती ते ठाम आहेत आणि त्याच ताकदीनं रूपचंद गोलंदाजी देखील चांगली करतोय. साहिल खाणे यांनी लावलेले पारितोषिक आहे. लगातार 3 विकेटसाठी 1000 आहेत आणि प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक. पण इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा सिंगल येते आणि 1 या धावसंख्येच्या मदतीनं टोटल 3 धावा आता स्कोर कार्डवरती आहेत. माझे साथी गुणलेखक श्रेयस चांगली कामगिरी करताना श्रेयस अय्यरची आठवण करून देतात. वेगाने या चेंडूला सरळ बॅटने खेळलंय. शॉर्ट मिड ऑन मध्ये या चेंडूला अडवलं गेलं. इथून पुन्हा मिळाली सिंगल. 1-1 धावांना महत्त्व देताना टीम वनवे संघ आता पाहायला मिळतोय आणि टोटल आता स्कोर कार्डवरती 4 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. वल्लभ आणि त्याच्या बरोबरीनं ऋतिक हे 2 बॅटर स्ट्राइक एंडवरती खेळपट्टीवरती चांगलं कार्य करताय टीम खालापूर वनवे संघासाठी. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू सातत्यानं वेगावरती स्वार होताना ब्लॉक होल पद्धतीचे चेंडू फेकताना आपण पाहतोय गोलंदाज रूपचंद पोळेकरला. जबरदस्त त्याचं हे षटक राहिलं. पहिलं षटक समाप्त झालं दिनेश सर आणि स्कोर कार्डवरती धावा लागल्या त्या बिनबाद टीम वनवे संघाच्या 5. दुसऱ्या षटकासाठी आता सुरुवात होईल. नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्कवरती झटपट येईल आपण अशा अपेक्षा करूया. या मॅच मध्ये पंचांची भूमिका पार पाडतायत मुन्ना पिंगळे सर आणि त्यांच्या बरोबरीनं राजू ओवाळ सर. आणि आता थोडीशी विश्रांती घेताना कुंदन वाघोले सरांना आपण पाहतोय. यंग अँड हँडसम चेहरा आहे तो अविनाश पालंडे सराचा. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्गवरती आला गोलंदाज सिद्धेश लबडे. दोन्ही संघ तुल्यबल आहेत दिनेश सर आणि या दोन्ही संघांमध्ये क्षमता आहे. बऱ्याचशा मैदानावरती या दोन्ही संघांना मोठ्या मोठ्या पारितोषिकांचा खेळ केलाय आणि ट्रॉफी जिंकण्याचं धाडस देखील दाखवलंय. पण आता निर्धार ट्रॉफीमध्ये इथे जर चांगला खेळला तर नेक्स्ट फेरीमध्ये नक्कीच दाखल व्हाल. पण या मॅचला देखील तेवढंच महत्व आहे. पहिला चेंडू उंच उडवण्याचा प्रयत्न पण एक्स्ट्रा कव्हर मध्ये या चेंडूला टिपलं गेलं. असं वाटलं होतं लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर हा चेंडू जाईल पण चेंडूवरती वार करताना फलंदाजाला नक्कीच केले गोलंदाजानं गार. संधी देऊया डीजेला. पहिला गडी बाद. काऊ कॉर्नर मध्ये खेळलं गेलं. आणखीन एक मासा गळाला लागलाय. जयला देखील बॅक टू बॅक परतावं लागेल. मैदानाच्या बाहेर 5 या आकड्यावरती 2 गडी गारद केलेत. टीम
कुंभिवली संघानं वनवे संघाचे डीजे. माध्यमातून वाजवली जात आहेत. पहाटेचं प्रहर आहे आणि इथे भक्तिमय वातावरण आणि या वातावरणामध्ये सुंदरता निर्माण करण्याचं काम डीजे ऑपरेटर करतोय. आई गावदेवी माते पाव ग माझे नवसाला, दर वर्षाचे वर्षाला काढीन मी तुझी पालखी. गावदेवी कुंभिवली संघ मैदानामध्ये खेळतो आणि कदाचित आई गावदेवी त्यांच्या हाकेला धावलेली आहे. इथे बॅक टू बॅक 2 विकेट आल्यात आणि सन्माननीय साहिल खाणे यांचे 400 रुपये गोलंदाजच्या अकाउंटमध्ये जमा होतील असं वाटत होतं. लगातारची 3री विकेट येईल, पण हा चेंडू मात्र निर्धाव गेलाय. उर्वरित काम पूर्ण केलं ते गोलंदाजांना स्ट्राईक एंडवरती बॅटर आहे 4थ्या क्रमांकावरती आलेला विनय. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर या चेंडूला पकडलं गेलं, पण सांगतात हा चेंडू स्क्वेअर आहे आणि 1 या धावसंख्येच्या मदतीने आता 6 या आकड्यावरती स्कोर कार्ड पाहायला मिळतोय. 2 गडी बाद 6 अशी परिस्थिती टीम वनवे संघाची स्कोर कार्ड वरती. चला वेळ वाया घालू नका ही विनंती आहे. टाइम अलर्ट झालेल्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायचे आहेत. वेगानं चेंडू उंच खेळण्याचा प्रयत्न, पण मोह आवरला नाहीये. चेंडू हवेमध्ये, डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन, लॉंग ऑफ मध्ये टिपलाय जेल. आणखीन एक बॅटर, तू चल मे आया, ठोक डीजे. धावा अवघ्या स्कोर कार्ड वरती लागल्या. 3 गडी बाद झाले ते वनवे संघाचे. हाच का तो वनवे संघ ज्याने पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त फलंदाजी केली. हाच का तो वनवे संघ संघर्षाची लढाई मैदानामध्ये लढत होता. आता वातावरणामध्ये गारपणा निर्माण झालाय, पण गरमाट मैदानामध्ये फलंदाजी करताना दाखवावी लागेल. डॉट चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. डेड चेंडू पंचांनी घोषित केलेला आहे. वनवे संघाला आता एनर्जी डेव्हलप करण्याची वेळ आलेली आहे. या षटकातले आतापर्यंत 4 चेंडू झाले, 1.4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. ऑफस्टंपच्या लाईन मध्ये लाईन भटकला गेलाय हा चेंडू. पंचांनी मात्र वाईट चेंडूचा इशारा करताना निर्णय दिलाय. 1 या आकड्यानं 7 धावसंख्येवरती नोंद झालेत, पण 7 या आकड्यामध्ये आतापर्यंतचा विचार केला तर 2 वाईटच्या धावा आहेत. म्हणजे बॅटच्या साहाय्याने फक्त 5 धावा आतापर्यंत घेण्यात यश मिळालं ते टीम वनवे संघाला. हलक्या हातानं सिंगलला महत्व दिलं गेलंय. 1 धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावेसाठी कॉलिंग केला जाईल का, पण अंतिम क्षणाला थांबवलं गेलं. 1 धावेसाठी आता वनवे संघाला झगडावं लागतंय. 1 धावेनं स्कोर कार्ड होती वाढ. टोटल 8 धावा आता नोंद केल्या जात आहेत. 8 धावा स्कोर कार्ड वरती आहे. स्ट्राईक एंड वरती आलाय फलंदाज ऋतिक. सलामीला आलेला बॅटर. कमी तिथे घेतलेली मी हमी इथून आता सिद्ध करावं लागणार. पण गोलंदाज ज्या गोलंदाजी आपण स्तुती करतोय तो गोलंदाज यावेळेस खराब कामगिरी करताना स्वेर चेंडूचा इशारा. पुन्हा एकदा 1 धावेनं वाढ होईल. या षटकातील 3 स्वेर चेंडू आतापर्यंत आपण पाहिले आहेत आणि टोटल धावा लागला त्या स्कोर कार्ड वरती 9. 3 बाद 9 अशी परिस्थिती. 1.5 चेंडूचा खेळ पूर्ण झालेला आहे. या षटकातील 6वा चेंडू शॉर्ट मिडऑन मध्ये अडवता मितोडने सुटलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये या चेंडूला गॅदर केलं गेलं. इथून मात्र पुन्हा सिंगलचं रूपांतर स्कोर कार्ड वरती नोंद केलं जाईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आता स्कोर कार्ड वरती 3 बाद 10 या आकड्याची नोंद. 10 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्या. शेवटचा आणि अंतिम षटक तोडफोड माड धाडवाला षटक आहे.
या षटकामध्ये कुंभिवली संघाकडनं कोणता गोलंदाज वापरला जाईल याकरता मी आता कर्णधारला विनंती करेल की आपण मीटिंग करू नका, झटपट पटापट नेक्स्ट बॉलर हा गोलंदाजी मार्गस्थ घेऊन या. तत्पूर्वी ऐकूया डीजेला. तरी आपली छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अनपट केली ना तरी कमी पडतील. जवळजवळ 450 वर्ष आता उलटत आलेली आहेत, तरी सुद्धा राजाचं आदरण नाव प्रत्येकाच्या मुखात आणि राजाचं स्थान हे प्रत्येकाच्या हृदयात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं कार्य हे वाखाणण्याजोगे आहे आणि न विसरता पूर्ण करणारं हे कार्य आपण पाहिलं. ज्यांच्या स्वराज्यामध्ये तुम्हा सगळ्यांचा जन्म झाला हे आपलं परम भाग्य आहे. इथे शेवटच्या षटकामध्ये आता गोलंदाजी मार्गवरती आला गोलंदाज रोहित आणि स्ट्राइक एंडवरती बॅटर जर्सी क्रमांक 45 तेजस की ऋतिक स्ट्राइक एंडवरती आहे. शेवटचे 6 चेंडू हाणामारीचे, शेवटचे 6 चेंडू तोडफोड करण्याचे, शेवटचे 6 चेंडू वनवे संघाचं भवितव्य निर्माण करण्याचे आहेत. वाईट चेंडूचा इशारा. अवंतर 1 धावेनं आता पुन्हा एकदा स्कोर कार्डवरती वाढ. टोटल 11 धावा आता स्कोर कार्डवरती आहेत. 6 चेंडू अजून या षटकातले बाकी आहेत. पॉइंटच्या दिशेनं केलेला फटका डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगलचं रूपांतर आता डबल मध्ये करण्यामध्ये सक्षम झालेत आणि या 2 धावांच्या मदतीनं टोटल 13 धावा स्कोर कार्डवरती. क्या 13 क्या मेरा. अजूनही 5 चेंडू मध्ये जर का 1-2 मोठे फटके आले तर मी तर म्हणेल वनवे संघ या मॅच मध्ये चुरशीची लढाई लढेल. पण इथे जर गोलंदाज या धावा रोखण्यामध्ये सक्षम झाला तर पुढचा इनिंग मध्ये कदाचित 2 षटकामध्ये सामना संपण्याची दाट चिन्ह आहेत. आखो टप्प्याचा चेंडू वेट आणि वॉच. आता टप्प्यावरती केले आक्रमण. फाईन लेग क्षेत्र निवडलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता जसा छत्रवरती वार तसा चेंडू यावेळेस आरपार. फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर धावा मिळतील 4. सतरा धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. आज खऱ्या अर्थानं म्हणायला गेलं तर हनुमान जयंती सुरू झाली आणि तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची आज पुण्यतिथी देखील आहे. पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होताना मानाचा मुद्रा करूया. पुन्हा जाऊया मैदानामध्ये. पुन्हा त्याच रिॲक्शन आणि ऍक्शन वरती केलाय रिप्ले. लगातारचा दुसरा फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर मारलेला हा चौकार 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 चौकार. दोन चौकार आले आणि वेगानं धावफलकावरती आकार आला. अजून या षटकातील शेवटच्या 3 चेंडूचा खेळ बाकी. मी म्हटलं होतं मगाशी 1-2 मोठे फटके या मॅच मध्ये युटर्न निर्माण करतील आणि आता युटर्न निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. इथून जरी फलंदाज बरसला ना तर कदाचित कुंभिवली संघ पुढच्या इनिंग मध्ये धावांना तरसेल. अरे गोलंदाजाचा भरणा असला वनवे संघ आहे जो आता फलंदाजी करतोय. रोहित पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूनं 10-12 पावलांचं रनअप घेऊन तयार.
वेगानं चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्याचा यावेळेस पंचांनी पनिशमेंट दिली आहे. डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडूला पकडलाय. वाईट चेंडूचा इशारा. एक या धावसंख्येच्या मदतीने आता 22 धावा स्कोरकार्डवरती लागल्यात. लॉस ऑफ 3 विकेट. बघा बराच टाइम खर्च होतोय, त्यामुळे विनंती केली जाते झटपट पटापट खेळाला सुरू ठेवा. पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. चेंडू आणि बॅटचं प्रॉपर कनेक्शन झालं नाही, पण रिॲक्शन घडवलं ते गोलंदाजानं. 2 चौकारानंतर असं वाटलं होतं पुन्हा एकदा वार होईल, पण फलंदाजाला केलंय गार. 22 या आकड्यावरती चौथा गडी बाद. डीजे मानकिवली गावात निर्धार चषकाचा हा सोहळा गेले कित्येक वर्ष सुंदरतेनं पूर्ण होतोय. 1 एप्रिल ते 4 एप्रिल अतिशय सुंदर प्रकाश झोतातला हा खेळ आहे. नाईटची रजनी, आणि या रजनीमध्ये चालू असलेला आजच्या रात्रीचा हा सेकंड लास्ट सामना आहे. यानंतर अजून एक सामना होईल. थँक्यू डीजे. नेक्स्ट बॅटर तन्मय मैदानामध्ये दाखल झालाय. 8व्या क्रमांकाचा फलंदाज. स्कोरगडवरती 22 धावा लागल्यात. 5 गडी बाद झालेत या षटकातील. आता मात्र उरलेत ते शेवटचा चेंडू, आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरड्यावरती गोलंदाज आहे. 2.5 चेंडूच्या समाप्तीनंतर 22 विकेट हॅट्रिक मिळवणार का आदरणीय आमचे साहिल खाणे साहेबांचे 1000 रुपयाचं पारितोषिक तो कमवणार का? पण विकेट त्याने घेतल्यात म्हणजे 200 आता त्याच्या खात्यामध्ये नक्कीच जमा होतील. या आधीचं षटक फेकलं गोलंदाज सिद्धेशनं, त्यानं देखील 2 विकेट मिळवल्यात. 3 विकेट मिळवल्यात त्यांनी. पुन्हा फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, पण हा चेंडू मोक्यावरती आलाय. खऱ्या अर्थानं नवीन संजीवनी, नवीन ऊर्जा, नवीन आशा घेऊन वनवे संघासाठी चौकार. आणि चौकारांना टोटल स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या 26 धावांची नोंद झालेली आहे. येणाऱ्या आता 18 चेंडूमध्ये विजयासाठी 27 धावसंख्येची गरज. नेक्स्ट मॅच यानंतरचा होणारा सामना बीड संघानं वॉर्मअप करा. डीजे
वेगळे झेंडूचे मास्टर. तर जय भवानी प्रतिष्ठान मानकवले आणि अंजरून सुधाकर शेड घारे भाऊ फाउंडेशनच्या वतीने काय जबरदस्त स्पर्धा निर्धार चषक 2026 दमदार आयोजन आपण पाहतोय. निखिल साहेब देशमुख असतील आणि संतोष जोरकर साहेब असतील. काय जबरदस्त क्रिकेटची रजनी या ठिकाणी प्रेक्षकांच्या भेटीला आणले आणि सामना आपण पाहतोय. एका बाजूला येतो म्हणजे जरा कंबोली संघ आपली जोडी मैदानात पाठवा, कारण अजून एक सामना या ठिकाणी खेळवायचा आहे. येणाऱ्या 18 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे जवळजवळ ती म्हणजे 27 धावा बनवायच्या आहेत. जसं बीड संघाने मगाशी 23 धावा डिपेंड केल्या तशाच या ठिकाणी 27 धावा डिपेंड होऊ शकतात जर चांगली गोलंदाजी झाली आणि चांगलं क्षेत्ररक्षण जर वनवे संघाने जर क्षेत्ररक्षण चांगलं केलं ना आणि गोलंदाजी जर चांगली केली तर या धावा वाचू शकतात. कारण क्रिकेटचा खेळ आहे, सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. बघूया आणि एका बाजूला एक कुंभिवली संघ चांगली फलंदाजी जर पहिल्या षटकात किमान 15+ जरी धावा आल्या तरी विजयाकडे वाटचाल करू शकतो कुंभिवली संघ. पण चांगली गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजांना जर या धावा डिपेंड करायच्या असल्या. मागचा सामना आपण पाहिला नवघर वर्सेस बीड सामना झाला, काय 23 धावा डिपेंड केल्या बीड संघाने गोलंदाजी करता. तसेच काय चमत्कार गोलंदाजांना करावे लागेल, कारण या ग्राउंडचा विचार केला तर 27 धावा डिपेंड होऊ शकतात. क्रिकेटचा खेळ आहे, चांगली जर गोलंदाजी झाली आणि लाईव्हची टीम आपण पाहते KTCची टीम काय जबरदस्त काम करते. डीजे सुद्धा जबरदस्त सॉन्ग वाजवतात आणि या ठिकाणी आयोजकांनी मला संधी दिली त्याबद्दल आयोजकांचा सुद्धा मनापासून आभारी आहे. चला बोलूया सामन्याकडे, जिथे हाय व्होल्टेज सामना नक्कीच होणार. ऋतिक गोलंदाजी मार्कवर आणि रोहित साठी पहिला चेंडू होता. यावेळी काय जबरदस्त 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षण केलं आणि फलंदाज पहिला गडी बाद होता तो किंबोली संघाचा फलंदाज रोहित. कमांड डीजे मास्टर. जोवाळ सर असतील, अविनाश पालांडे सर असतील, आमचे कुंदन सर असतील आणि समालोचन आपण ऐकलं हरीश सर असतील, तर जे तुषार धुमाल सर असतील, मयूर सर असतील, या सर्वांनी काय जबरदस्त समालोचन केलं आणि प्रेक्षकांची मनं जिंकली. तसंच या आयोजकांनी सुद्धा मनं जिंकली. निखिल देशमुख साहेब असतील, संतोष जोरकर साहेब असतील, यांनी सुद्धा प्रेक्षकांची मनं जिंकलीत. ही स्पर्धा निर्धार चषकाची आपण पाहतोय. काय जबरदस्त दमदार आयोजन आहे. सुंदर हे मानकवली ग्राउंडचं मैदान आणि या चमचमत्या मैदानामध्ये स्पर्धा आपण पाहतोय. पहिल्या चेंडूमध्ये गोलंदाज ऋतिक या गोलंदाजाने घेतली, फलंदाज रोहित या फलंदाजाची विकेट. सिद्धेश आलाय, बघूया. मोठा फटकाच्या नादात आपण बघतो 38 सर्कल मध्ये चेंडू अडवला गेला. दहा फलक लेग बायच्या रूपात यावेळी वाढ होते. विजयासाठी जरी 27 धावा कुंभोळी संघाला बनवायच्या आहेत तरी चांगली फलंदाजी करणं गरजेचं आहे. तसेच वने संघ आपण पाहतोय, वनवे संघ काय जबरदस्त क्षेत्ररक्षण करतात. म्हणजे एक एक धाव आपल्याला वाचवायचे. जसं राजकारणात एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावाला तुषार सर खूप महत्व आहे, त्यामुळे क्रिकेटमध्ये सुद्धा एक धाव्याला महत्व दिलं पाहिजे. निश्चित दिनेश सर, आपण पाहिलं या मॅच मध्ये दोन्ही संघांच्या अस्तित्वाची लढाई आहे. इथे जर जिंकलो तर पुढे बीड संघासमोर खेळायला चान्स मिळेल आणि या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये जर ट्रॉफीला हात लावायचा आहे, टॉप 5 मध्ये जायचं तर ही मॅच देखील महत्त्वाची आहे. अशा वेळी 27 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाने विकेट मिळून त्याचं खेळ अतिशय सुरेख केला. पण रूपचंद पोळेकर जसा स्ट्राईक एंडवरती आला तसा 2 क्षेत्ररक्षकांना भेदून त्यानं पॉइंटच्या दिशेनं इशारा दिला, तो 4 या धावसंख्येचा. आणि 4 धावांच्या मदतीने आता स्कोअर कार्डवरती 5 आकडा पूर्ण होतोय. 27 धावांची गरज असताना आता स्कोअर कार्डवरती 5 धावा लागल्यात. म्हणजे शेवटचे आता 15 चेंडू
आणि 22 धावसंख्येची गरज. नक्कीच 15 चेंडू जरी 22 धावा असल्या तरी पण चांगले गोलंदाजाने क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. क्रिकेटचा खेळ आहे, कारण सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ क्रिकेट आहे. त्यामुळे चांगला जरी स्पर्धा जिंकायची क्षेत्ररक्षण करणं चांगलं गरजेचं आहे आणि गोलंदाजी सुद्धा ताकदीची करणं गरजेचं आहे. काय जबरदस्त फटका यावेळी सजवला गेला आणि रूपचंद्र मारेला आलेला दमदार शानदार कडक असा चौकार. कमांड मास्टर. काय वाटतं तुषार विमल सर, चौकार आलाय पण गोलंदाजाला किमया करायची असेल तर डॉट चेंडू टाकून प्रेशर फलंदाजावर द्यावं लागेल. निश्चित सर, इथे प्रेशर क्रिएट करावा लागेल. एका दुसरा निर्धाव चेंडू घेऊन रूपचंद सारखा एक मोठा पार्टनर मैदानाच्या बाहेर धाडणं देखील महत्वाचं आहे. पण रूपचंद आता वेल सेटल झालेला आहे. लगातारच्या 3 चौकारांसाठी त्याला पारितोषिक आहे 1000 रुपयाचं. साहिल खानेकर आता 1000 रुपये घेऊन या. रूपचंदनी मारलेत लगातारचे 3 चौकार. दाखवलं त्याचं 3 चौकार मारून. असं वाटलं होतं झेल पॉइंटचा क्षेत्ररक्षक पकडेल, पण असं म्हणतात पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटची मॅच. इथे कॅच सुटला आणि 1000 रुपयाचा मानकरी ठरलाय तो रूपचंद पोळेकर. टोटल 13+. क्या होगा मेरा. वन बाउंड चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पार 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 पार. टांगा पलटी घोडे परार. 4था चौकार मारलाय. वल्लभ मगर है का. वल्लभ मगर आलाय. मगर कुछ भी कर लेकिन तू इस बल्लेबाज को आउट भी कर. साहिल खाणे यांच्याकडनं लगातारच्या 3 चौकार येऊ शकतात, पण 3 षटकार येऊ शकत नाही, कारण 10 धावांची गरज आहे. 1000 आहेत का तरी पण 2 षटकारांना 1000 आणि 3 चौकारांना 1000. दोन्ही फलंदाजासाठी पारितोषिक आहे. आणि यावेळी जबरदस्त चेंडू होता. चांगल्या लाईनमध्ये चेंडू टाकला. चेंडू गेला तो निर्धाव. हा सामना जिंकू शकतो. चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. सिद्धेश सारख्या फलंदाजांना थांबवणं गरजेचं आहे. आणि जबरदस्त झेल यावेळी फलंदाज संपतोय. सिद्धेशचा खेळ. कमांड मास्टर.
खऱ्या अर्थाने मी तर म्हणेल महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची आठवण करून दिली, जे आज आपल्यात नाहीये, पण त्यांच्या आठवणी आणि त्यांचं कार्य, देवासारखा माणूस आणि माणसासारखा देव, हे गोड व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय आदरणीय अजितदादा पवार यांची आठवण इथून या गीतानं करून दिली. त्यांच्या चरणी देखील नतमस्तक होऊया, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या वतीनं अर्पण करूया आणि पुन्हा एकदा जाऊया खेळपट्टीकडे, जिथे चेंडू गेला निर्धाव. नक्की चेंडू निर्गेला फलंदाजाला सुद्धा सिंगल डबलला महत्त्व द्यावं लागेल. जास्त डॉट चेंडू जर केले तर प्रेशर आपल्याला येऊ शकतो, पण हवाई हल्ला चढवला गेला. क्षेत्ररक्षकांनी केलेली चुकी आणि चुकीला नसते क्रिकेटमध्ये माफी. क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार, फेकी करणार, दिलेला जीवनात घातक ठरू शकतो. तुषार सर एक धाव, यावेळी धाव फलकावर वाढ होते, धावा लागला धाव फलकावर, त्यामध्ये 18. काय वाटतं सुटलेला झेल आणि आयुष्यातून गेलेली वेल कधी परत येत नाही. आज सुटलेला झेल घातक ठरू शकतो. त्या क्षेत्ररक्षकाबद्दल एवढंच म्हणेल, जब नसीब हो खराब तो क्या करेगा आसोब सराब. प्रयत्न त्यानं केला कॅच पकडण्याचा, पण चेंडू अंतिम क्षणाला त्याला म्हणाला टाटा बाय बाय आणि झेल धरणीला धान झाला आणि त्यानंतर सिंगल आली. टोटल स्कोअरकडवरती धावा लागला 27 धावांचा पाठला करताना 18. स्ट्राईक एंडवरती जमेची बाजू आहे रूपचंद पोळेकर. बघूया रूपचंद्र फलंदाजाला गोलंदाज यावेळी एक चांगला चेंडू टाकून घेणार का आउट, पण दाखवतोय यावेळी आपण पाहतोय आलाय हवाई हल्ला, चेंडू सीमारेषा पार आलाय, षटकार. कमान गोलंदाजाला सांगितलं तू मला घेणार आउट तर मी तुझा चेंडू फेकणार बाहेर. गेट आउट, आलाय षटकार, ठोक डीजे. करा, कारण की जबरदस्त मॅच मैदानामध्ये रंगतीये. पुन्हा फिरून मारण्याचा प्रयत्न, रनआउटची शक्यता आहे, पण मी तर म्हणेल या दोन्ही खेळाडूंनी आहे ना गोट्या कमी खेळल्या, त्यामुळे नेम लागला नाही आणि इथून 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीनं टोटल 26 धावा स्कोअर वरती नोंद झाल्यात. शेवटच्या आता 6 चेंडू 1 धावेची गरज. डीजेला देऊया संधी, मार्केटमध्ये आहे सिलेंडरची मंदी. सहा चेंडूवर 1 धावा वाचवली जाऊ शकते. जर चांगली गोलंदाजी झाली, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी झाली तर या धावा वाचवू सुद्धा शकतात. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, पण गोलंदाजाला सुद्धा चांगले चेंडू टाकावे लागतील. या धावा जर वाचवायचा असेल गोलंदाज जयने काय जबरदस्त भन्नाट वेगावर चेंडू टाकला आणि चेंडू गेला निर्धाव. येणाऱ्या 5 चेंडू आणि कंपल्सरी 1 धाव बनवायचे. अशीच जर गोलंदाजी झाली तर धावा वाचवल्या जाऊ शकतात, कारण नियंत्रण जर गोलंदाजी केली, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी झाली तर या धावा वाचवू सुद्धा शकतात. सरकारसारखा रंग बदलला खेळ क्रिकेट आहे, आपण पाहतोय, मग त्या चांगली गोलंदाजी धावा वाचवू सुद्धा शकतात, पण फलंदाजाला ही धाव बनवावी लागेल. आणि तटे आज सर्कलमध्ये आज चेंडू अडवला गेला आणि विन झाला तो किंबवली संघ. आणि पुढच्या स्पर्धेसाठी आपण दोन्ही संघाला शुभेच्छा देऊया. चांगला खेळ आपण केला आणि आता आपण सामना बघाल. एका बाजूला असेल तर म्हणजे बेड संघ आणि दुसऱ्या बाजूला असेल तर कुंबिवली संघ. रूपचंद्र पोरकर याला 1000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आहे, ते नक्कीच दिलं जाईल. विकेट साठी सुद्धा पारितोषिक होतं, प्रत्येक विकेटला 200 रुपये होते. श्रेयस यांच्याकडून मनीष यांच्याकडून हे पारितोषिक